नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. भेटी लागी जीवा लागलीसे आसन. आषाढ आला की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एकच हाक ऐकू येते, ज्ञानोबा तुकाराम. टाळ मृदुंगांचा गजर, भगव्या पताका, मुखी हरिनाम आणि डोळ्यात सावळ्या विठ्ठलाच्या भेटीची आस. दिंड्यांची शिस्त, वारकऱ्यांचा उत्साह आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचं निरागस समाधान पाहिलं की मन नकळत नतमस्तक होतं. हजारो किलोमीटर चालूनही कुणाच्या चेहऱ्यावर थकवा नसतो, कारण त्यांच्या पावलांना भक्तीची ताकद असते. वारी वारी म्हणजे फक्त पंढरपूरकडे निघालेली पावलं नाही, तर वारी म्हणजे अनोळखी माणसालाही माऊली म्हणून हाक मारणारं प्रेम. वारी म्हणजे भुकेल्याला स्वतःच्या ताटातील घास देणं. वारी म्हणजे थकलेल्या वारकऱ्याला हात धरून पुढे चालण्यासाठी बळ देणं. वारी म्हणजे स्वतःचे दुःख विसरून दुसऱ्याचे अश्रू पुसणं. इथं श्रीमंत गरीब, जातपात, पदप्रतिष्ठा, सत्ता संपत्ती यांना काहीच किंमत नसते. इथे प्रत्येकाची एकच ओळख असते, विठ्ठलाचा वारकरी. संत तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा, देव तेथेची जाणावा. हा अभंग फक्त म्हणण्यासाठी नाही, तर तो जगण्यासाठी आहे. पण मनात एक प्रश्न उभा राहतो, वारी फक्त 15 दिवसांचीच का? वारी संपते, दिंड्या घरी परततात, टाळ मृदुंग शांत होतात आणि मग माऊली म्हणून हाक मारणारे ओठ पुन्हा कटू शब्द बोलू लागतात. एकमेकांच्या मदतीसाठी धावून जाणारे हात पुन्हा स्वतःपुरते मर्यादित होतात. दुसऱ्यांच्या सुखात आनंद मानणारी मन पुन्हा मत्सराने भरून जातात. एकमेकांसाठी चालणारी पावलं पुन्हा एकमेकांना पाडण्यासाठी धावू लागतात. कार्यालयात कुरघोडी, समाजात जातपात, घरात अहंकार, नात्यात स्वार्थ आणि मनातून माणुसकीच हद्दपार. तेव्हा प्रश्न पडतो, विठ्ठल फक्त पंढरपुरात आहे का? नाही, तो प्रत्येक भुकेल्या माणसात आहे, प्रत्येक गरजूच्या डोळ्यात आहे, प्रत्येक वृद्ध आई वडिलांच्या प्रेमात आहे, प्रत्येक शेतकऱ्याच्या घामात. जर वारीत प्रत्येकामध्ये विठ्ठल दिसतो, तर उरलेल्या वर्षात तो दिसेनासा का होतो? संत ज्ञानेश्वरांनी विश्वालाच आपलं कुटुंब मानलं. संत तुकारामांनी दया, क्षमा, प्रेम शिकवलं. संत नामदेवांनी भक्तीला माणुसकीची जोड दिली. त्यांच्या शिकवणीचं आपण काय करतो? फक्त अभंग म्हणतो की ते आचरणातही आणतो? खरी वारी पंढरपूरला पोचल्यावर संपत नाही, तर ती तिथूनच सुरू होते. जो प्रत्येकाला माऊली म्हणतो, जो दुसऱ्याच्या वेदना स्वतःच्या मानतो, जो स्वार्थापेक्षा सेवेला मोठं मानतो, तोच खरा वारकरी. आज समाजाला नवीन रस्त्यांची गरज नाहीये, गरज आहे ती वारीच्या संस्कारांची. जर प्रत्येकाने वर्षातून 15 दिवस नव्हे तर आयुष्यभर वारकरी होण्याचा प्रयत्न केला ना, तर वृद्धाश्रम रिकामी होतील, भांडणं कमी होतील आणि द्वेष संपेल आणि प्रत्येक घरात विठ्ठल नांदेल. यंदा फक्त पंढरीची वारी करू नका, मनाची वारी करा. द्वेष सोडा, मत्सर सोडा, अहंकार सोडा आणि माणुसकीची पताका आयुष्यभर खांद्यावर घ्या. कारण विठ्ठलाला भेटण्यासाठी पंढरपूरला जावं लागतं, परंतु विठ्ठलासारखं माणूस बनण्यासाठी रोज माणुसकीनं जगावं लागतं. खरी वारी ही कधी पावलांची नसतेच, वारी ही मनाची असते आणि मनाची वारी कधीच संपत नाही. धन्यवाद.